नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन भागामध्ये। मस्त थंडी नाहीये असं इतके दिवस म्हणत होतो आणि आता मस्त थंडीला सुरुवात झाली आहे। तर करायचंय काय, स्वतःची काळजी घ्या। भाज्या खूप फ्रेश आणि छान सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत। भरपूर भाज्या खा, टोमॅटो सूप वगैरे असे सूप्स खूप सारे प्या। तुमच्या तब्येतीची बेसिकली काळजी घ्या। आणि झाडांसाठी आता काय करायचंय, छोटीशी थोडीशी सूचना जी आपण दरवेळेस देत असतो ती ही की बऱ्याचदा मी असं पाहते की जेव्हा एखादे गार्डन्स किंवा आपण असं छान आपलं टेरेस किंवा बाल्कनी किंवा कुंड्या अशा जिथेही लावलेल्या असतात, लावतो छान, सगळी तयारी घेतो, पण आपण त्याचा आनंद घ्यायला विसरतोय। म्हणजे होतंय काय की छान तयारी तर होतेय, पण तिथे बसून एखादा कप चहाच पिऊ किंवा आज छान कसे पक्षी तिथे ओरडतायत हे पाहू, असं काही आपण करत नाहीये, कारण व्यस्तता तेवढी आहे। तर माझं काय म्हणायचं आहे की गार्डन केलं खूप छान, पण त्याचा आस्वादही घ्यायला शिका। याच विचारांचं गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया। बघा कोणाच्या गार्डन मध्ये आले आणि माझ्याबरोबर कोण को कंडक्ट करणार। आज माझ्याबरोबर हा इंटरव्ह्यू को कंडक्ट करताय भेटा कोकिळाताई पाटील यांना। तर नमस्कार काकू, तुमचं स्वागत आहे गार्डन गप्पा मध्ये। धन्यवाद। आणि काकूंबद्दल थोडासा इंट्रोडक्शन देते। काकू ह्या आपल्या अकोला गार्डन क्लबच्या एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत, प्लस विश्व मांगल्य सभा याच्या सभा संयोजिका आहेत अकोल्याच्या, आणि विस्तार प्रमुख विस्तारिका पण आहेत। तर काकू, आपण आता गार्डन गप्पा सुरू करणार आहोत, तर तुमचा हा अनुभव कसा वाटतंय पहिल्यांदा गार्डन गप्पा येऊन? सर्वप्रथम तर मी धन्यवाद करेल तुझे की मला ही संधी दिली तू उपलब्ध करून। आणि ज्यांच्या गार्डन मध्ये आपण आलेलो आहोत ती माझी खास मैत्रीणच आहे। मैत्रिणीच्या गार्डन मध्ये जायला मजाच येते। म्हणजे आमची 35 वर्षापासून मैत्री आहे। त्यांची मुलगी आणि माझा मुलगा एकाच क्लासमध्ये असल्यामुळे आम्ही पॅरेंट्स मीटिंग वगैरे सोबत अटेंड केले। तर मंडळी, आज आपण आलोय अमिता सयानी यांच्या घरी आणि ह्यांचं सुंदर गार्डन आपण कव्हर करणार आहोत। तर मला आधी हे सांगा की आपण गार्डन व्यतिरिक्त काय करता? मी होम मेकर आहे। फुल टाइम, म्हणजे जगातला सगळ्यात अवघड आणि असा कधी न संपणारा जॉब तुम्ही करता। 24/7 सुट्टीच नाही। चला, छान वाटलं। आणि तरीही तुम्ही एवढं गार्डन करता, एवढी व्यस्तता असून? मला खूप आवड आहे पहिलेपासून गार्डनची। पहिलेच आमचं घर होतं ते छोटं होतं, फ्लॅट, तरी पण मी जसं गव्हर्नमेंटच्या हिशोबाने 2-3 फूट जागा आपल्याला दिली जाते, तेव्हा मी माझ्या हाताने करायची, कटिंग, उखरी सगळं। आणि त्याच्यानंतर इथे आहे जागा, तर मग माळी भाऊ ठेवून भरपूर व्यवस्थित। चला, तर ह्यांचं गार्डन कव्हर करूया, दाखवतेस तुम्हाला कसं आहे। तर अमिता काकू, मला हे सांगा की आम्ही ही किती वर्षांची मेहनत बघतोय? 16 वर्ष झाले। 16 वर्ष इथे आम्ही राहायला आलो तेव्हापासून डेव्हलप करायला सुरुवात केली। बरं, आणि प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे झाड आपल्या गार्डन मध्ये? गुलाबाचे सर्वात जास्त आहेत झाड, मला खूप आवड आहे गुलाबाची, म्हणून गुलाबाचे खूप जास्त आहेत झाड। बाकी दुसरे पण आहेत, रुद्राक्षाचं लावलंय इकडे, आंब्याचं लावलंय, हे बेलचं आहे, बेलही गोड आहे आपला, आणि आवळा आहे मोठा। चला, म्हणजे सगळ्याच प्रकारचे आहेत, मोस्टली फुलं झाड आहेत। फुलं झाड जास्त आहेत। मग ते फुलं झाडांना असं म्हणतात की काळजी खूप घ्यावी लागते, तर तुमचा काय अनुभव आहे? मी तेव्हा सांगितलं तसंच कीटकनाशक वगैरे जरा शिंपडावे जास्त लागतात। आणि दर हप्त्याला लगभग आम्ही दर आठवड्याला शिंपडतो, आणि दर महिन्याला हे टाकतो आपलं खत, शेणखत वगैरे। शेणखतच वापरते मी, दुसरं कोणतं केमिकल कोणतंच नाही। चला, तरी पण इतके छान आणि हेल्दी असे तुमच्याकडचे झाड आहेत। इतके वर्ष झाले मला मातीही बदलायची काम नाही पडलं। 16 वर्ष झाले, अजून माती नाही बदलली मी कधी। बरं, म्हणजे जर व्यवस्थित तुम्ही काळजी घेत राहिलात ना, तर माती वगैरे बदलायची गरज भासत नाही मंडळी। छान असे ते म्हणतात तसं दर आठवड्याला, महिन्यातनं, 15 दिवसातनं अशी उकरी करून खत वगैरे तुम्ही देत राहिलात, तर तीच माती तुम्ही वर्षानुवर्ष चालवू शकता। तुम्ही गार्डन जो केला त्याच्यामध्ये कोणत्या मातीचा वापर केला आहे? गाळाची माती घेतली होती, मागवली होती। गाळाची मातीच घेतली का फक्त? म्हणजे जसं जनरली आपण मातीमध्ये जे मिक्सचर तयार करतो, तर ते मिक्सचर तुम्ही नाही, तेव्हा ते नव्हतं केलं। त्याच्यानंतर आम्ही शेणखत वगैरे टाकतो, त्याच्यामुळे ते। आणि तुम्ही माती जेव्हा वापरली तेव्हा झाडांना टाकताना तुम्ही हा विचार केला का की या झाडाचा पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला पाहिजे, याचा पण विचार केलाच असेल ना तुम्ही? व्हेरी गुड, एकदम व्यवस्थित केला होता, कारण ती
चिकट झाली तर मग बरोबर पोरस झाडं पाहिजे. हे होत नाही म्हणजे ती अशी भुसभुशीत असली पाहिजे. हा हा तसं तेव्हा झाडाची वाढ व्यवस्थित होते आणि त्याच्यामधून पाणी निघून जायला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा. बरोबर. हा मला सांगा की आपल्या अकोल्यातला ऋतुमान सगळ्यांना माहिती खूप हार्श आहे. म्हणजे उन्हाळा सगळ्यात जास्त, कधी कधी 48 डिग्रीज पर्यंत जातं टेम्परेचर. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या बागेची देखभाल कशी करता? ग्रीन कापड लावतो किंवा इथे तर जास्त ऊन येत नाही म्हणून याची जास्त घ्या नाही लागत. बाहेरचे जे आहेत जे तिकडचे आहेत तिथे गुलाब वगैरे चिमतात, मग उन्हाळा आला की मग ग्रीन कापड आम्ही लावून घेतो त्याच्यावर छत नुसतं ग्रीन कापड लावलं की काम होतं. आणि बाकी आपलं जे रेग्युलर आहे तसंच करतो. पाण्याची जास्त लक्ष ठेवतो की पाणी जास्त तेव्हा जास्त पाहिजे म्हणून. आणि आपल्या ह्या बागेमध्ये कोणत्या एखाद्या झाडाला मनाई आहे, हे आमच्याकडे चालत नाही, असं काही आहे का? ते कपाशीचं झाड हनुमंताला चढते ते कोणतं? रुईचं झाड. ते झाड लावत नाही मी. आणि काट्याचे झाड कमी, फक्त बेल सोडून काट्याचे कमी लावते मी. जनरली मी वास्तूप्रमाणे झाडं लावलेले आहेत. तर त्याचा पॉझिटिव्ह असं म्हणतात की असर येतो म्हणून. तर कसं आहे आता म्हणजे आपल्या ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे की तुमचं गार्डन आहे, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही लावायचंय. मला एवढंच म्हणायचं आहे, लावा गार्डन, लावा म्हणजे झालं. काटेरी झाड लावताय नाही लावताय वेगळी बाब आहे, तुमच्या श्रद्धेचा भाग आहे तो. फक्त गार्डन लावा. आता तुम्ही हे एवढे प्लांट्स लावले, याच्यावर कुठल्या खताचा वापर करता? आम्ही शेणखत गौरक्षण मधून शेणखत आणतो आणि तेच वापरतो. दुसरं फर्टिलायझर काहीच नाही वापरत. गांडूळ खत वगैरे? गांडूळ खत एक किंवा वर्षातनं 1.5 वर्षातनं एखाद्या वेळेस टाकतो, नाहीतर ते शेणखत साधं असते तेच टाकते. आणि गुलाबाची निगा म्हटलं तर पहिले आपल्याला इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड्स वगैरे वापरावे लागतात. तर तुम्ही ते कोणत्या पद्धतीने वापरता? ते टाटा मोनो म्हणून एक लिक्विड येतं ना बॉटल, ते आमचे माळी भाऊ आहेत ते आणतात आणि 8-15 दिवसांनी एक वेळा सगळं शिंपडतात त्याच्यावर. म्हणजे त्यांना काही इतका प्रॉब्लेम येत नाही. छान असतात, हेल्दी असतात झाडं त्याच्यामुळे. तर तुम्ही फर्टिलायझर टाकायच्या आधी तुम्ही किडीचं निरीक्षण करता का? कधी कधी ते चिकटावा असं सारखं होऊन जाते ना झाडाईमध्ये, त्याच्यावर ते टाकतात, औषध टाकतात ते. आणि त्याच्यानंतर खाली पण मुंग्या वगैरे पुष्कळ वेळा होतात जसं ह्याच्यात. तर ती जे कोणतं असते ते कीटनाशक येते ना, मुंग्यांचा पावडर वगैरे, ते पण लिंडेन पावडर ते टाकतो आम्ही त्याच्यात. म्हणजे त्या मुंग्या निघून जातात आणि ते खताचंही काम करते. 2 कामं करतात. आणि तसं तुम्ही किती दिवसातून फर्टिलायझर देता तुमच्या झाडांना? खत तर मी महिन्यातनं एखाद्या वेळेस देते. जास्त असं वाटलं की बरोबर नाहीये तर 2 वेळा, नाही तर महिन्यातनं एखाद्या वेळेस. जर समजा काही झाडांना लवकर म्हणजे विदिन टाइम जर किडीने अटॅक केलं तर तुम्ही तेव्हा तुरंत मग आम्ही त्याचा उपाय करून घेतो. की झाडं आले की प्रॉब्लेम्सही आले. एखादा असा प्लांट प्रॉब्लेम नेहमी सतत पाहायला मिळालाय का आपल्या झाडांवर? झाडांवर ते हिरवी अळी होऊन जाते, काळी होते पुष्कळ, पण हिरवी जास्त होते. जसं हा कुंद्याचं झाड आहे, चिकाटी, कुंद्याचं नाही, हे आपलं कणेरचं झाड आहे, त्याच्यावर चिकाटी सारखं येते आणि अळ्या खाऊन जातात. मग त्याला कटिंग पूर्ण करून द्यावं लागते. मग फुलं यायलाही उशीर लागतो थोडा. हिवाळ्यात हरकत नाही येत, मध्ये पावसाळा किंवा उन्हाळा असला की खूप चिकाटी सगळं सारखं येते त्याच्यावर, म्हणून त्याची थोडी जास्त घ्यावं लागते निगा. आणि काय खासियत वाटते तुमच्या बागेची, म्हणजे हे वैशिष्ट्य फक्त माझ्या बागेत आहे? मला असं वाटते की मी फक्त शेणखत आणि जे गौरक्षणचं खत वापरते ते वापरलं तर आपल्याला माती बदलायची गरज कधीच पडत नाही. म्हणजे ही खासियत आहे, माती बदलली नाही बदलत नाही आणि ते आपोआप नवीन नवीन माती बनत जाते, ती जिवंत होत जाते त्यांना. बरोबर आहे, बरोबर. तो अनुभव माझा म्हणतोय असं. अच्छा, म्हणजे 16 वर्ष झाली यांनी माती बदलली नाहीये, तरी तुम्ही पाहू शकता इतकं हिरवगार आणि छान असे हेल्दी झाड असलेलं ह्यांचं गार्डन आहे. तर तुम्ही हा प्रयोग करून बघायला काय हरकत नाही. आणि तुम्ही जे म्हणालात ना काकू की आळ्या होतात, तर माझं असं म्हणणं आहे की मे बी त्या एखाद्या बटरफ्लायच्या वगैरे जी पहिली स्टेज असेल ती असेल.
तर मला असं रेकमेंडेशन आहे की अच्छा ते तुम्ही तोडू नका. ते तेवढ्या वेळापुरतच येतात. ते अच्छा. काय, तो त्यांचा लाईफ सायकलचा एक भाग आहे. ती आळी थोडे पान खाईल, मग काही दिवसांनी त्याचा तो कोश तयार होतो अच्छा. आणि मग त्यातनं बटरफ्लाय उडून जाईल. ओके तर तेवढ्या वेळापुरतं जर तुम्ही पाहिलं की जर का तो रोग नसेल तर थोडंसं खाऊ द्यावं त्यांना, असं मी म्हणेन. ही लक्षात ठेवणार गोष्ट मी नेहमी. चला, तर म्हणजे काय, त्यांचं तर खाद्य हेच आहे, त्यांना काय असं वेगळं नाही द्यावं लागत, हे पानच खातात. बरोबर बरोबर. तर त्याला तुम्ही हे करून बघा. तुमच्याकडे जर असं कधी आढळलं की हिरवी आळी, काळी आळी, ती अस्वल आळी ज्याला म्हणतो, ती येते, ती ह्याच्यासाठी असते की त्या फुलपाखरांनी तुमच्या झाडांवर अंडी दिलेली असतात आणि फुलपाखरं ही होस्ट स्पेसिफिक असतात. म्हणजे कोणत्याही झाडावर अंडी देतील असं नाही होत, त्यांचे झाड ठरलेले असतात. त्यामुळे त्यांचं जे हे जीवनचक्र आहे ते तुम्ही हातभार लावा आणि त्या आळ्या अशा मारू नकात. कारण बघा, तुम्ही फुलपाखरं कमी झाली आहेत, फुलपाखरं बघायची असतील तर त्या आळ्यांना खाऊ घालावंच लागेल तुम्हाला. तर हे नक्की लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये पाण्याची काय अवेलेबिलिटीज आहे? आम्ही एक नळच लावलेला आहे, एक छोटा आहे एक मोठा आहे. अच्छा, त्यांनी म्हणजे 1-2 दिवसांनी. म्हणजे तुम्ही म्युन्सिपाल्टीचं पाणी देता की तुमच्या बोरचं देता? मिक्स आहे आमचं, बोर आणि म्युन्सिपाल्टी सगळं मिक्स होते. आणि हं. ते आम्ही कसं अशी थोडीशी भुरभुर होऊ देतो, एकदम ओलं ओलं असलं तर नाही देत पाणी. आणि पाईपांनी असं झाडं धुवून काढतो आणि मग पाणी देतो. आणि पाणी देताना तुम्ही हा विचार करता का की या झाडाला आता पाण्याची गरज आहे की नाही, किती आवश्यकता आहे, किती मेजरमेंट, किती प्रोपोर्शन मध्ये आपल्याला पाणी द्यावं लागतं, याच्यावर तुम्ही विचार करता का पाणी देताना? कारण कुंड्यात थोडं कमी लागते पाणी आणि खाली भरपूर लागते. तर कुंड्यात आम्ही पाहून व्यवस्थित रित्या, जास्त ओलावा असला तर देत नाही आम्ही, फक्त झाडं धुवून घेतो, बाकी खाली वगैरे देतो आम्ही. पण 1-2 दिवसांनी असं देतो, रोज नाही. कारण सीझन पाहून आहे. जसं हिवाळ्यामध्ये जर समजा एकदा पाणी दिलं तर 3 दिवस नाही द्यावं लागत, पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात लगभग रोज द्यावं लागतं. आणि कधी कधी असं वेळ आली तर संध्याकाळ सकाळ असं खालच्या झाडांना जास्त द्यावं लागतं, जमिनीतले झाड असतात.
एवढे व्हेरायटीज ऑफ प्लांट्स लावलेले आहेत आतापर्यंत, तर तुम्हाला कुठल्या झाडाची निगा घेणं कठीण गेलं आहे आतापर्यंत? म्हणजे तुम्हाला असं वाटलं काय की बा हे झाड आता याला प्रश्न पडला का कधी की याला कुठलं फर्टिलायझर वापरू, किंवा याला किती ऊन, किती पाऊस आणि किती पाणी आणि कशाची आवश्यकता आहे, हे तुम्हाला कोणत्या झाडाचं तुम्हाला फार कठीण गेलं आहे? आतापर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही आला, कारण ऊन आम्हाला सरळच येतं एकदम. पूर्व दिशेचं ऊन आहे आणि ते खूप छान येतं. तर मी जे मोठे प्लांट असतात ते मी तयार झालेले आणते रोप. आणि समजा कुंदा आहे, जास्वंद आहे, हे गुलाब आहे आपला गावरान गुलाब, ते सगळ्या कलमा लावल्या की पटकन लागतात त्या, त्यांना काही त्रास होत नाही जास्त. आणि जे असे वाटतात की जसं हे लावलेलं पारिजातकाचं आहे ते आम्ही लावलेलं होतं प्लांट, ते आणलं. नारळाचं पण आणलं. ते असे मोठे मोठे असले तर. आणि हे तर मी घरी ट्राय करून पाहिलं होतं. ते आपले काळे लोटसचे ते बी असतात ना, त्याला घासून आणि मी कुठेतरी पाहिलं होतं. अच्छा, त्याच्यापासून हे तुम्ही तयार केलं का? एक केलं होतं तयार मी. ते घासून आणि त्याला कोंब फुटले आणि मग त्याला आपल्या गार्डन क्लबच्या याच्यात. म्हणजे तुम्ही लगातार झाडांची काळजी घेत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला काही झाडाची निगा अशी कठीण गेलेली नाहीये. कुठल्या झाडाची निगा तुम्हाला एकदम इझी वाटली आणि ग्रो करायला त्यामध्ये तुम्हाला कुठलेही प्रश्न पडले नाहीत? तर असं कुठलं झाड आहे तुमच्या गार्डन मधलं? एक तर मनी प्लांट आहे, आणि दुसरं आपलं हे देशी गुलाब आहे, आणि दुसरा कुंदा. तीन सगळ्यात इझी, पटकन लागतात आणि उपयोगी पण पडतात. भरपूर फ्लावर्स मिळतात देशी गुलाबाचे, स्प्रेइंग लागत नाही आहे ना, फक्त भरपूर ऊन असलं की झालं. आणि मी तर हे गार्डन काय म्हणतात त्याला, किचन गार्डन सारखं यावेळेस एक ट्राय केली की अद्रक पण लावून पाहिलं. ते खूप हेल्दी आहे अद्रक पण, आणि पानाचा वेल पण खूप हेल्दी झालेला आहे तुमचा. हे अद्रक लावून पाहिलंय. आता ह्या कुंड्या तयार करून ठेवल्या आहेत मी, त्याच्यात छोटं छोटं काहीतरी लावायचं असा विचार करून राहिली. पुदिना किंवा आपलं संभार, पालक, मेथी, असं किचन गार्डन ट्राय साठी छोटं केलंय. मग पाहू पुढे मोठं. तर मला हे विचारायचं आता, समजा आमच्या प्रेक्षकांपैकी असं छान गार्डन करायचं झालं तर कुठून सुरुवात करावी किंवा काय सल्ला द्याल तुम्ही? फुलांचे, फळांचे झाडं लावल्यासोबत मला असं वाटतं की थोडेसे औषधीय झाड सुद्धा लावावे. मी एलोवेरा लावलाय, तो औषधी आहे, पुष्कळ कामाचा आहे. हा अडुळसा आहे, आवळा आहे, तो पण औषधी आहे. आपला नारळ आहे, तो पण औषधी आहे. बेलही आहे. तिथे अद्रक पाहिलं आम्ही, आलंही आहे. तर औषधीय झाड लावले तर आपल्याला घरातही कामात येते आणि त्यांनी ऑक्सिजन लेवल वाढते आपल्या आजूबाजूच्या परिसराची, आणि कार्बन डायऑक्साईड लेवल कमी होते. तर ते जास्त मला असं वाटतं असं करायला पाहिजे म्हणून. म्हणजे सगळ्या झाडांबरोबर औषधी वनस्पती पण लावा असं ह्या सांगतात. तर करून बघा. आणि आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. अमिताताई, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही तुमचा व्यस्ततेमधून आम्हाला इतका वेळ दिला आणि आम्हाला सुद्धा तुमचा गार्डन पाहायची संधी मिळाली. आणि एवढे सारे मेडिसिनल प्लांट्स, रिलिजियस प्लांट्स, इव्हन म्हणजे देशी गुलाब हे पाहायला मिळाले. आणि खूप खूप धन्यवाद. माझा पण खूप धन्यवाद, तुम्ही एवढं लक्ष देऊन आल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे अप्रिशिएट केलं आणि हॉस्पिटॅलिटी दिली, त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आज मला विशेष आभार जयेश लगड यांचेही मानायचे आहेत. खूप धन्यवाद की तुझ्या व्यस्ततेमध्ये तू वेळ काढून आलेला आहे. तर छान वाटलं. असं नाही, आय लव्ह टू बी अ पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, आणि मजा आली शूट करून आणि एक गार्डन पण बघायला मिळालं. सो या, कमेंट, शेअर, सबस्क्राईब, एव्हरीथिंग करो सब जल्दी जल्दी.